तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, तुळू तुळू बोला. इकडे बघ, आपण तू बघ. भाजी मला मदत करतो नीट करायला. काय करतो दाखव बरं. ह्याच्यात ठेवतो तोडून. हे बघा, आता अभंग आणि आदर्श दोघं मला मदत करतायत. आता घाटे तोडतायत. हे पहा, एवढी भाजी आणलेली आहे. गाजर आणलेले आहेत, 50 रुपये किलो आहेत गाजर. हा, 50 आहेत. आणि ही सगळी भाजी मिक्स भाजी 70 रुपये पाव किलो आहे. वाटाण्याच्या शेंगा 20 रुपये पाव किलो आहेत. एवढी महाग भाजी आहे. काय करायचं आता, पूजा असल्यावर आणावंच लागतंय, है ना. हा, आणावंच लागतं. हे बघा, दोघं मला मदत करतायत. मला जेवढी मदत करतात, हे पहा, तेवढा पसारा पण करतात, है ना. भोगीच्या आदल्या दिवशीच मी सर्व भाज्या आणून अशा व्यवस्थित साफ करून ठेवल्या होत्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी कसं भाजी बनवायला सोपं जातं. पहा. हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन व्लॉग पाहत राहा. तर आज आहे भोगी. तर भोगीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज मिक्स भाजी बनवायची असते. तर आमच्या इकडे भजी म्हणतात त्याला. तर आता मिक्स भाजी बनवायची आहे. बाजरीची भाकरी तीळ लावून बनवायची आहे. तर ही भजी खायला ना खूप टेस्टी लागते. आणि अजून एक, प्रत्येक सणाची खरी माझ्या गावाकडे असते. तर गावाकडे ना आमच्याकडे आई संध्याकाळी तीळ, थोडेसे तांदूळ आणि त्याच्यात हळद टाकून भिजू घालायची. आणि सकाळी ना ते पाट्यावर वंट्यावर मस्त वाटून घ्यायची ते. आणि दिवाळीत उठणं कसं लावतो, सकाळी ना आंघोळ करताना लावायचं त्याला. आमच्याकडे खरकटणं म्हणतात. आणि ते 5 सुवासिनींना घरी जाऊन द्यायचं, त्यांच्या वाटायचं. असं आहे पहा आमच्या गावाकडे. तर ते केलं जायचं. आता इथे पुण्यात तसं काही नसतं. आजचा असा हा पूर्ण व्लॉग असणार आहे माझा, त्यामुळे तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा. भोगीची भाजी बनवायची आहे आज. सगळ्या भाज्या असतात मिक्स. तर चला दाखवते कुठल्या कुठल्या भाज्या मी घेतले. हा ऊस घेतलाय, बोरं घेतलेत, हे ढाळा घेतलाय, ढाळ्याच्या आतमधले सोले हे भाजून घ्यायचे आहेत थोडंसं ओबडधोबड कुटून. हा पावटा, वांग आणि घेवड्याची शेंग. आणि ही दुसरी एक चपटी शेंग आहे पहा. याला काय म्हणतात आता मला एवढं माहित नाही, तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर माहित असेल. ही चपटी शेंग आहे. हा, गाजर, वाटाणा एवढं सगळं घेतलेलं आहे आज मी भाजीसाठी. भाजीसाठी तीळ भाजून घेतले, शेंगदाणे भाजून घेतले, मिक्सरवरती छान बारीक करून घेतलं कूट. गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये जिरे मोहरी छान तडतडू दिली. त्याच्यानंतर लसूण टाकला. लसूण ब्राऊन झाल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकली. आणि ज्या सर्व भाज्या मी साफ करून घेतल्या होत्या त्या सर्व टाकल्या. छान परतून घेतल्या भाज्या आणि झाकण ठेवलं आणि 2 मिनटं वाफ येऊ दिली सर्व भाज्यांना. तर हे पहा, आता छान वाफ आलेली आहे भाज्यांना. आता यामध्ये मसाले टाकू. तर याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आणि मसाला टाकून छान परतून घेऊन पुन्हा एकदा छान मी वाफ काढलेली आहे. आणि आता याच्यामध्ये ना गरम पाणी टाकूया. तर पुण्यात ना इथे सगळी सुकीच भाजी बनवतात, पण आमच्या गावाकडे ना अशी पातळच भाजी बनवली जाते. त्याच्यामुळे मग आम्ही पण अशीच पातळ भाजी बनवतो, सर्वांना अशीच आवडते.
तर तीळ आणि शेंगदाण्याचं जे कूट बनवलेलं होतं ते कूट पण टाकलं. तर तोंडाला पाणी सुटत आहे ना पाहून. अशी आपली छान छान टेस्टी भोगीची भजी आपली आज बनवून तयार झालेली आहे. आणि त्याच्यासोबत एकदम कागदासारख्या पातळ कडक अशा बाजरीच्या भाकरी, त्या पण तीळ लावून आज बनवलेल्या आहेत. मुलांना पण ह्या भाकरी खूप आवडतात. आता पातळ भजी आणि त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी काला करून खायला ना इतक्या मस्त लागतात. सर्वांनाच आवडतात. सर्वांच्या आवडीचा बेत आहे आज. बाजरीमध्ये पण हीट असते आणि तिळामध्ये पण हीट असते आणि मिक्स भाजी पण असं पौष्टिक असते. तर वर्षभर आपलं शरीर छान कार्यरत राहावं म्हणून हे भोगीच्या दिवशी असं जेवण बनवलेलं असतं. तर जेवण सर्वांना खूप आवडलं. तर भोगीच्या आदल्या दिवशीच मी भाज्या जेव्हा आणल्या तेव्हाच बाजारातून खण पण आणलेला होता. आता संध्याकाळी मला खणाची पूजा करायची होती. तर हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे पहा. गव्हाच्या ओंब्या, ऊस, बोरं, ढाळा, शेंगा घेतलेल्या आहेत, पेरू, हळदी, कुंकू, फुलं, तिळगुळ हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी खण काय केले, स्वच्छ धुवून घेतले. त्याच्या खाली तांदूळ ठेवलेले आहेत पहा खणाच्या खाली आणि ओलं करून हळदी कुंकू सर्व खणांना लावून घेतलं. आणि जे सामान मी बनवलेलं होतं ऊस, बोरं, गाजर, ढाळे, तिळगुळ सर्व खणामध्ये भरून घेतलं. पूजा केली, खूप छान नमस्कार केला. चांगलं दिसतंय. जुडिओच आहे. पूजा करतोय आईची बघून तू पण पूजा करतोय. नाम लावायचा असतो असा. हळदी कुंकू पण लावले है ना. छान छान छान. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा चिखले या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. धन्यवाद. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, तुळू बोला. आदर्श तर बघा असले मुलं आगाव आहेत.